खडकवासल्यामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। सध्या पावसाची विश्रांती असली तरी धरणांमधला पाणीसाठा मुबलक असल्यामुळे मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे, आपली प्रतिनिधी। शिवानी, सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। काय नेमकी सध्या परिस्थिती आहे पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतरची? दीपक, 25 तारखेला पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्यानंतर 2 दिवस पावसानं उसंत घेतली, मात्र काल रविवारी संपूर्ण दिवसभर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे रात्रीपासून टप्प्याटप्प्यानं खडकवासला धरणातनं विसर्ग वाढवण्यात आला आहे आणि या विसर्गामुळे आता पुण्यातला जो भिडे पूल आहे तो पाण्याखाली गेला आहे। पुण्यातल्या नदीपात्रात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। 25 तारखेची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली। याच परिसरात अनेक ठिकाणी पाणी शिरलं होतं। पुण्यातल्या याच नाही तर सिंहगड रस्ता, एकता नगर, त्यानंतर इथेच बाजूला असलेल्या पुलाच्या वाडी परिसरात देखील घराघरात पाणी शिरलं होतं। आता देखील तशीच परिस्थिती काहीशी उद्भवू शकते अशी शक्यता वर्तवली जाते, कारण टप्प्याटप्प्यानं धरण साखळीतला पाण्याचा पाऊस वाढल्यामुळे टप्प्याटप्प्यानं आता खडकवासला धरण साखळीतलं हे वाढवण्यात येतंय, विसर्ग वाढवण्यात येतोय। माझ्या जर इकडल्या बाजूनी जर बघितलं, दोन्ही नदीपात्रातल्या दुथडी नदीपात्र आता वाहताना आपल्याला बघायला मिळतोय। खडकवासला धरणातनं टप्प्याटप्प्यानं जरी पाणी सोडत असलं तरी या जिल्ह्याला म्हणजे पुणे जिल्ह्याला टेमघर, वरसगाव आणि पानशेत या तीनही धरणात पाणीसाठा वाढलाय। या तीनही धरणातनं पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आता येणार आहे। आज टप्प्याटप्प्यानं खडकवासल्यातला विसर्ग वाढवला आणि दिवसभर देखील हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे खडकवासला पाणलोट क्षेत्रातले जे काही हे आहेत, आजूबाजूचे घरं आहेत, आजूबाजूचे परिसर आहेत, त्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना याचा सतर्कतेचा इशारा आता देण्यात आलाय। दीपक, शिवानी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।